उद्या आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का? आषाढी एकादशी ही पंढरपूरच्या विठोबा रुक्मिणी मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याला वारीची एकादशी किंवा मोठी एकादशी असे देखील म्हणतात. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या या दिवशी पंढरपूरमध्ये पोहोचतात. या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी उपवास, भजन, कीर्तन केल्यास पुण्य लाभते असे पुराणांमध्ये सांगितले आहे. हा दिवस भक्त उपवास, नामस्मरण, व्रत आणि कीर्तन करून साजरा करतात. रात्रभर जागरण करून हरिपाठ केला जातो. उपवास केल्यास मनःशांती, पापक्षालन आणि सौख्यप्राप्ती होते असे मानले जाते. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सामाजिक एकजूट, प्रेम आणि भक्तीची प्रचिती देणारा उपक्रम आहे. वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. हे जगातलं एक अनोखं असं भक्तिमय असा सोहळा आहे. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज यांनी या एकादशीचं महत्त्वावर भर दिला आहे. पंढरीनाथांची सेवा हाच खरा धर्म हे तत्त्व त्यांनी मांडले आहे. आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, प्रेम, त्याग, समर्पण आणि एकात्मतेचा उत्सव. ही एकादशी केवळ धार्मिक नसून आध्यात्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाची आहे. भक्तीचा महासागर, वारकऱ्यांची पावले आणि विठोबाच्या दर्शनाची आस ही आहे आषाढी एकादशी. या दिवशी संतांची पालखी पंढरपूरमध्ये पोहोचते आणि याच दिवशी लाखो वारकरी हे विठ्ठल नामाच्या गजरामध्ये हरवून जातात. हीच ती पवित्र, पावन आणि पुण्यदायक अशी आषाढी एकादशी. याच दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात आणि भक्त त्यांचे स्मरण करतात, उपवास करतात, हरिपाठ म्हणतात. पंढरीनाथांची सेवा हाच खरा धर्म संतांनी सांगितलं आहे. चला तर मग विठ्ठल नामामध्ये हरवूया, आषाढी एकादशी साजरी करूया. तुम्हाला कशी वाटली ही आषाढी एकादशीची माहिती? तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि अशाच नवीन माहितींसाठी आमच्यासोबत राहा. धन्यवाद.